सांगतो. माझे नाव अर्णव आनंद वानखेडे आहे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकतो. माझ्या चॅनलचं नाव आहे टीचिंग विथ अर्णव. आपण आज अर्णवकडून भूखंड व आयत याची परिमिती कशी काढावी हे तोंडी शिकून घेणार आहोत. प्रश्न असा आहे की एका आयतकार भूखंडाची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. भूखंडाची परिमिती 150 मीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? कसा सोडवशील हा प्रश्न? पहिले आपण एक आयत काढून घेऊ. हां, मग ते आयत आहे की त्याची 150 परिमिती आहे. 150 भागिले 2 व्हेरी गुड. आहे 75. मग ते दोन बाजूची बेरीज 75 आहे. बरोबर आहे. 75 आहे की मग भाग तो म्हणतो की लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. बरोबर आहे. मग रुंदी एक आहे तर लांबी 2. व्हेरी गुड. 2 आणि 1 3. 75 भागिले 3 आले 25. बरोबर. 75 भाग्याला 3 3 म्हणून उत्तर 25. 25 हे आले रुंदी. रुंदी 25 आणि तो म्हणतो की लांबी त्याची दुप्पट आहे. रुंदी 25 असेल तर लांबी असेल 50. व्हेरी गुड. 50 आणि 25 75 होता. म्हणजे आपलं उत्तर नाही आले. तो म्हणते क्षेत्रफळ 50 गुणिले 25 बरोबर येते 1250. हे उत्तर आले आहे. म्हणून इथं 1250 हे उत्तर आहे. व्हेरी गुड. बरोबर आहे. आता आपण दुसरी गणित घेऊया. एका दुकानदाराने एकाच पुस्तकाच्या 100 प्रती रुपये 9,999ला विकल्या असता त्याला रुपये 899 नफा झाला असता तर पुस्तकाच्या प्रत्येक प्रतीची मूळ किंमत किती? हा प्रश्न कसा सोडवशील? एका दुकानदाराने एकाच पुस्तकाच्या 100 प्रती 999ला विकले. 9,999ला विकल्या आणि 899 नफा झाला. हा 9,999 वजा 899 ते येते 9,100. व्हेरी गुड. 9,100 भागिले 1000 बरोबर आहे. येते 9.10. 9.1 याचं उत्तर काय येईल? 9.1 म्हणजे 10. 10. हा. आमच्या चॅनलचे नाव आहे टीचिंग विथ अर्णव. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.